सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आज निमोरे गावामध्ये एक तरुण युवा नेते यांच्या वाढदिवसाच्या अभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं फलटण नगरीमध्ये अभूतपूर्व यश संपादन झाल्यानंतर नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांचा सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय माझे ज्यांनी राजकारणामध्ये संघटनेमध्ये धैर्य काय असतं ते बाळासाहेब सोळसरांनी सांगितलं। माजी खासदार माजी प्रदेशाध्यक्ष स्वर्गीय प्रेमलताई चव्हाण यांच्या बरोबर नेत्यांच्या बरोबर अनेक वर्ष संघटित कार्यकर्ता म्हणून काम करत असताना त्यांच्या इच्छाप्रमाणे जे घडतंय आणि मगाशी बोलल्याप्रमाणे पुढच्या वेळेला आपण काय करणार आहात ती मागची उणीव भरण्यामध्ये आपण सर्व या मतदारसंघातल्या लोकांनी त्यांच्या पाठीशी राहावं असे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर। आज राष्ट्रवादी आणि भाजपची युती या ठिकाणी आहे, ज्यांनी जोडजोडीने या विधानसभेमध्ये आणि नगरपालिकेमध्ये अभूतपूर्व यश संपादन करण्यासाठी ज्यांनी कार्य करणारे माननीय आमदार सचिनदादा पाटील गेली अनेक वर्ष सातत्यानं काकींच्या बरोबर असेल, लक्ष्मण तात्या असतील किंवा आमच्या नेत्या काकी असतील, पतंगराव कदम यांच्यावर सातत्यानं प्रेम करणारे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे अध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, ज्यांनी नेत्यांच्या बरोबर माझ्यावर खूप प्रेम करणारे साळुंके तात्या, तसेच या ठिकाणी ज्यांचा वाढदिवस साजरा केला ते अमित रणवरे, सन्माननीय जिल्हा नगराध्यक्ष मंत्र्यांची निवड झालेली आहे ते शमशेर नाईक निंबाळकर, ऍडव्होकेट निकम साहेब, मंगेश धुमाळ, धनंजय साळुंके, विकासराव शिंदे, माझ्यावर आलेले एवाय पाटील, भाजपचे उपाध्यक्ष सतीशराव भोसले आणि सर्व सत्कार मूर्ती नगरसेविका नगरसेवक आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी माता भगिनी आणि या परिसरातील प्रमुख कार्यकर्ते पत्रकार मित्र हो। 2 दिवसापूर्वी भाजपची कोर कमिटीची मीटिंग होती आणि त्या मीटिंग मध्ये अमितने सांगितले की माझा वाढदिवसाचा सोहळा या गावामध्ये होता। योगायोगानं बरेच दिवस मला दादा बोलत होते, मला आईला भेटायचं होतं आणि योगायोग असा की नगराध्यक्षांचा सत्कार आणि त्यात अमितचा सोहळा मी नाकारू शकलो नाही। आज कराडला सगळे कार्यक्रम चुकून आले, परंतु या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या नेत्यानं धाडस दिलं, काकींच्या वर अनेक वर्ष जवळजवळ नेते तर कराडला माझ्यावरच राहायला असायचे संगम हॉटेल, काकींच्या 3 लोकसभेच्या निवडणुका त्या करण्यामध्ये ज्यांनी साथ केली किंवा माझ्या आमदारकीच्या मला जरी मिळालं नाही तर आनंदराव पाटलांना दिलं पाहिजे अशा भूमिका असणारे स्वर्गीय हिंदूराव नाईक निंबाळकर यांच्या मुलाचा नगरात झालं तर सोहळा होत आहे, मी कसा काय चुकीन। आणि मग अशा अमितनं सांगितलं की त्या काळामध्ये विधान परिषद सदस्य झालो त्यावेळेला दादानी सांगायचं की नाना किती पैसे देणार, म्हटलं तुम्ही पत्र द्यायचं, कुठल्या कुठल्या गावात टाकायची यादी द्यायची आणि त्याप्रमाणे मी करायचं। आणि म्हणून योगायोगाने ज्या गावामध्ये आलोय त्या गावामध्ये सुद्धा 10 लाखाचा निधी हे अमितनं सांगितलं, माझ्या लक्षात पण नाही, दादानी सांगितलेलं। बाळासाहेब सातत्यानं अनेक वर्ष संघटित काम केलेलं होतं, या जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष संघटित काम करत असताना योगायोगाने कृष्णा खोरे महामंडळाचा उपाध्यक्ष
माझे नेते सुद्धा माझ्या अगोदर हिंदूरावजी होते आणि त्यानंतर मला ती संधी मिळाली. या सातारा जिल्ह्यामध्ये धोम कनेर आपल्याला सर्वांना माहिती असावी म्हणून सांगतोय. कोयना धरणामध्ये माझी 365 एकर जमीन 1960 साली गेली आणि माझं पुनर्वसन गाव हे कराड तालुक्यामध्ये. आणि आनंदराव चव्हाणांचे माझे वडील त्यावेळेला तिथलं मुलकी पाटील होते आणि माझे वडील तिथं. तोच धागा धरून मी कराड तालुक्यात आल्यानंतर काकींच्या बरोबर काम करायला सुरुवात केली. नेते आम्ही एकत्रित या जिल्ह्यामध्ये संघटना उभी करायचं काम केलेलं आहे. आणि म्हणून त्या काळामध्ये सुद्धा काकीसाहेब असतील, आमचे नेते असतील आणि पतंगराव कदमानी अनेक जी.आर. बदलायचं काम केलेलं आहे. म्हणजे मुद्दाम सांगतो की पूर्वी पुनर्वसन गावाला फक्त खडीकरणाचाच निर्णय होता. मी कदम साहेबांना कॅबिनेटमध्ये विचारलं, म्हटलं पुनर्वसन गावातल्या लोकांनी डांबरावर कधी जायचं नाही का? कदम साहेब त्या सेक्रेटरीला चीफ सेक्रेटरी म्हणले, अरे मला नाना म्हणायचे, काकी नाना म्हणले ते सगळी मंडळी. नाना म्हणले काय ऐकलं का? आजच्या ह्याच्या मीटिंगमध्ये जी.आर. काढा आणि त्या 48 कोटी पुनर्वसन धोम कनेर आणि कोयना धरणामध्ये कदम साहेबांनी त्या ह्याच्यामध्ये जी.आर. बदलून तेव्हापासून तो जी.आर. निघाला. माझ्यानंतर तुम्ही हँडओव्हर करायचा प्रयत्न केला. 4 दिवसापूर्वी कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नेते आमचे रणजित दादा झाले आणि इलेक्शन लागले. मला वाटते त्यामध्ये 4 सुद्धा घेतला नाही कदाचित. ठीक आहे, काय असेल, परंतु संधीचं सोनं कसं करावं हे धाडस नेत्यांच्याकडे आम्ही सर्वजण मंडळी शिकलेलं आहे. भविष्यकाल चांगला आहे. आज महाराष्ट्रामध्ये फलटण नगरीचं नगराध्यक्ष कोण होणार? कारण का दोघांनी आपण निर्णय घेतल्यानंतर काय होणार आहे हे चित्र स्पष्ट झालं होतं. आणि म्हणून या निमित्तानं या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचा योगायोग आला. शमशेर, तुला खूप खूप काम करावं लागेल. बंधू तर पहाडासारखे पाठीमागे आहेत. प्रल्हाद तात्यासारखी जुनी मंडळी नेत्यांच्यावर काम करणारी. कारण या भागात कार्यक्रम झाला माझा की तात्यांच्या घरी नेत्याने आम्ही जेवायलाच असायचे. आणि आज माझी एंट्री झाल्यानंतर तिथंच मीटिंग होती. अनेक लोकांनी प्रवेश केले भाजपच्या ज्यामध्ये. आज प्रदेश प्रतिनिधी म्हणून मला त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला. अनेक लोक दादा तुमच्यावर प्रेम करून या प्रवाहात येत आहेत, मुख्य प्रवाहात येत आहेत. विकासाचं स्वप्न पाहायचं आहे. मग अशी एका सरपंचांनी सांगितलं शैक्षणिक दर्जा वाढवायचा आहे, मला मुलांच्या ह्याच्यामध्ये करायचं. काय मागणी ही? वैयक्तिक काम काय नव्हतं, पण गावाचा विकास झाला पाहिजे. त्या विकासाच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधा मिळायला पाहिजे अशा पद्धतीची मागणी करणारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आपल्या ह्या मुख्य प्रवाहात आपल्याबरोबर येत आहेत. निश्चितपणे फलटण आणि या परिसरामध्ये भविष्य काळामध्ये आमदार सचिन पाटील आपण हातात घालून काम करावं. पुन्हा एकदा शमशेरना आणि सर्व नगरसेवकांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि हे नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं सर्वांना समाधानात जावं अशी प्रार्थना करतो आणि पुनश्च सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.